नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण पुन्हा एकदा आपल्या शिशिर ऋतूतील काही खाण्याच्या गोष्टी आपण पाहतोय. गेल्या वेळेला आपण उपमन्यूची गोष्ट पाहिली आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या आईने दिलेली ते बियांपासून केलेला एक दुधासारखा द्रव पदार्थ जो उपमन्यूला आवडला नाही आणि तो दुधासारखा लागत नाही म्हणून तो नाराज झाला. तशीच दुसरी गोष्ट महाभारतातही येते आणि ती म्हणजे अश्वत्थामा जेव्हा कौरवांच्या वाड्यावर गेलेला होता आणि ज्यावेळेस त्यांनी खरं दूध प्यायलं, त्यांनी आपल्या आईकडे हट्ट केला, की "मला दूध पाहिजे, मला दूध दे." तर त्यावेळेला त्याच्या आईने त्याला पोह्यापासून बनवलेलं एक पेय दिलं. ते दुधासारखं दिसत तर होतं, पण अश्वत्थाम्याला ते चव घेतल्यावर कळलं, की ते दूध नाहीये. त्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं, "हे ते दूध नाहीये." इथे हा विषय बोलण्याचं कारण हे आहे, की आयुर्वेदामध्ये कित्येक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी पुराणातल्या साहित्यामध्ये वाचण्यात येतं आणि त्याच्यापासून आपल्याला बरंच काही शिकता येतं आणि ज्या गोष्टी समाजामध्ये आपण पाहतो आणि ऐकतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करायलाही हरकत नाही, असा विचार करून मी हा विषय बोलतोय. त्यामुळे गेल्या वेळेला आपण आल्मंड मिल्क किंवा म्हणजे बदामापासून साधारण एक अ, मूठभर बदाम घ्यायचे. त्याच्यावर साधारण 2 ते 3 ते आधी रात्रभर भिजवायचे, साधारण 12 तास आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 कप पाणी घालून ते मिक्सरमध्ये चालवायचे आणि ते मिक्सरमधून हाय स्पीडवर चालल्यानंतर जो काही द्रव पदार्थ मिळतो, तो गाळून घ्यायचा आणि तो साधारण 2 दिवस आपल्याला आहार म्हणून घेता येतो आणि दुधाला सबस्टिट्यूट म्हणून घेण्याइतकं पोषक मूल्य त्याच्यामध्ये आहेत. आता आयुर्वेदामध्ये प्रत्यक्ष याचा उल्लेख जरी नसला, तरी पूर्वीच्या पुराणातल्या कथांमध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा विचार करून बघायला हरकत नाही आणि त्याच्यापासून बोध घ्यायलाही हरकत नाही. तसंच अश्वत्थाम्याच्या आईने ज्यावेळेला पोह्यापासून बनवलेलं पेय दिलं, ते पोह्यापासून बनवलेलं त्याची रेसिपी दुधापासून आपलं तांदूळापासून बनवलेलं दूध या स्वरूपामध्ये आजही Googleवर अवेलेबल आहे. म्हणजे अशा प्रकारची पेय तेव्हाही होती, आजही वापरली जात आहेत. त्यामुळे ज्यावेळेला दूध मिळत नाही किंवा दुसरा कुठला पदार्थ वेगळ्या तऱ्हेने पेय म्हणून वापरण्यासारखी जर परिस्थिती करायची असेल, दूध पचत नाही, दूध मिळत नाही किंवा चांगलं दूध मिळत नाहीये, अशा स्वरूपामध्ये जर आपण वेगळ्या प्रकारचं पेय घ्यायचं ठरवलं, तर आल्मंड मिल्क, सिसामे मिल्क किंवा कोकोनट मिल्क हे आपल्याला माहिती आहे. नारळाचं दूध आपल्याकडे बऱ्यापैकी वापरलं जातं. सोया मिल्कही प्रसिद्ध आहे. ह्या अशा गोष्टी वापरता येतात. त्याच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं पोषण मूल्य असणारं असं पेय मिळवता येतं. मात्र हे पचायला अधिक जड आहेत आणि त्याच्यापासून मिळणारे अनुभव जे आहेत तेही वेगळे आहेत. त्यामुळे आपण हे समजून घ्यायला पाहिजे, की त्याचा उपयोग कशा तऱ्हेने करायचा. थोडक्यात प्रत्यक्ष आयुर्वेदाच्या साहित्यामध्ये ह्याचा उल्लेख जरी नसला, तरी जुन्या संदर्भांवरून ह्याचा संदर्भ मिळवता येतो आणि आपण ही पेय किंवा हे पदार्थ आपल्या आहारात वापरू शकतो. आता जिथे तिळाचं सिसामी मिल्कचा प्रश्न आहे, तिथे मी एवढंच सांगेन, की ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्वचा विकार आहे, त्यांनी
हे दूध पिताना सावध राहावं. आणि त्यामुळे प्रत्येक जे द्रव्य आहे, त्याचे जे गुणधर्म आहेत, ते इथे मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आपली पचनशक्ती योग्य आहे की नाही, हे तपासून पाहायला पाहिजे. हा आपण विषय फक्त शिशिर ऋतूत बोलतोय, कारण यावेळेला पचवण्याची क्षमता नॉर्मली चांगली असते आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खायला आवडतात, प्यायला आवडतात. तर अशा गोष्टींचा प्रयोग करून बघायला नक्की हरकत नाही. अशा तऱ्हेने हा माझा विचार आपल्यासमोर मांडतोय. जय जय रघुवीर समर्थ.